तोपर्यंत आपण स्क्रीन प्रेझेंट करूया. लेट मी नो इफ इट इज विजिबल. ओके, स्क्रीन इज विजिबल. ओके, थँक्यू. आपण स्टार्ट करूया हळूहळू, बाकीचे पण जॉईन करतील. तर लास्ट टाइम आपण फूड फॉर ऑल पाहत होतो आणि त्याच्यातला EVS 1चा आपला थोडासा पोर्शन राहिला आहे, त्याच्यामुळे आपण आज क्लास अरेंज केला आहे. आपला जो शेवटचा पार्ट राहिला होता ह्या लेसनचा, तो आज आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं 3 टाइप्स ऑफ सीझन्स, ॲग्रिकल्चरल सीझन्स. 3 टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चरल सीझन्स कोणते, तर खरीप, रब्बी आणि लास्ट एक समर सीझन मध्ये पण काही क्रॉप्स घेतले जातात, त्याला काय बोलतात, समर क्रॉप्स. खरीप सीझन, रब्बी सीझन आणि समर क्रॉप्स. जून टू ऑक्टोबर असतो तो खरीप सीझन असतो. त्याच्यानंतर ऑक्टोबर टू मार्च इज द रबी सीझन. मार्च टू जून इज द समर क्रॉप्स. मग ॲग्रिकल्चरल वर्कमध्ये आपण पाहिलं होतं की पहिले ट्रॅडिशनल वेनी ॲग्रिकल्चर केलं जायचं, म्हणजे फॅमिली मेंबर्स, ऑक्सन आणि स्वतः तो शेतकरी, हे तिघजण मिळून खूप हार्ड वर्क करावे लागायचे त्यांना शेतामध्ये. आणि आता आपण मॉडर्न मेथड्स आहेत शेतीमधल्या, इम्प्रूव्ड मेथड्स, त्याच्यामध्ये काय होतं, आपण कशाच्या सहाय्याने सगळे टास्क कंप्लीट करतो, विथ द हेल्प ऑफ मशीन्स. ओके, ओनली 3 स्टुडंट्स आर देअर. लक्ष द्यायचंय जे आहेत प्रेझेंट त्यांनी, कारण हा लेसन तुम्हाला आहे एक्झाममध्ये, त्याच्यामुळे तुम्ही जेवढं लिसनिंग ठेवाल तेवढं तुम्हाला तुमचा रिवाइज होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर इम्प्रूव्ड मेथड्समध्ये आपण पाहिलं होतं, तर इम्प्रूव्ड मेथड्समध्ये काय, तर सीड्स इम्प्रूव्ह झाले, हळूहळू रिसर्चेस व्हायला लागले वेगळे वेगळे, त्याच्यामुळे सीड क्वालिटी इम्प्रूव्ह झाली. पहिले कसं करायला लागायचं शेतकऱ्यांना, आधीचे जे सीड होते लास्ट सीझनचे, पहिल्या हंगामातले सीड्स त्यांना जपून ठेवावे लागायचे आणि मग ते नेक्स्ट सीझनमध्ये ते यूज करायचे ते पेरणीसाठी. पण आता काय झालं, इम्प्रूव्ड सीड्स यायला लागले, त्याच्यामध्ये वेगवेगळे रिसर्चेस आले, त्याच्यामुळे काय झालं, हे क्रॉप्सचे जे सीड्स असतात, ज्वार, राईस, परत त्याचे काय व्हायला लागले, चांगलं उत्पादन येण्यासाठी सीड क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली आणि मग असे सीड्स कमी पाण्यावरती सुद्धा चांगले ग्रो करायला लागले. त्याच्यानंतर मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन. मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन म्हणजे काय, सिंचन पद्धती, म्हणजे आपण शेतीमध्ये जे पाणी पुरवठा करतो तर त्याच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत. जसं पहिले पूर्वीच्या काळामध्ये कॅनॉलने शेतांना पाणी दिलं जायचं. कॅनॉल म्हणजे पाटाचं पाणी म्हणतो ना आपण. ड्रिप इरिगेशन, सिंगल इरिगेशन, सिंचन, असे इरिगेशनचे टाईप आले. ठिबक सिंचन मध्ये प्लांटच्या जवळ होल केलं जायचं पाईपला आणि तिथून मग
ड्रॉप बाय ड्रॉप पाणी पडतं. त्याच्यामुळे काय होतं, जेवढं लागतं तेवढंच पाणी प्लांटला भेटतं. त्याचप्रमाणे तुषार सिंचन झाडावरती किंवा कांड्याप्रमाणे पाणी उडतं असं पिक्चरमध्ये दिसतंय तुम्हाला. तर त्याच्यामुळे पण बऱ्याच प्रमाणात पाणी जेवढ्या भागाला पाणी लागतं तेवढ्या भागाला आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स, पाणी झालं, सीड्स, गुड क्वालिटी ऑफ सीड्स, त्याच्यानंतर इरिगेशन मेथड झाल्या, त्याच्यानंतर काय करायला लागतं, फर्टिलायझर्स. ट्रॅडिशनल शेतीमध्ये काय केलं जायचं, फर्टिलायझर जे होते ते नॅचरल फर्टिलायझर्स होते. म्हणजे ग्रीन वेस्ट, झाडांचं जे वेस्ट असतं, सुकलेली पानं किंवा याच्यापासून मिळणार सडलेली पानं, आणि नंतर नंतर केमिकल फर्टिलायझर्स आले, जे की प्लांटची ग्रोथ, क्रॉपची ग्रोथ खूप प्रमाणात वाढवली त्यांनी. फर्टिलायझरचा यूज व्हायला लागला तसं पटकन ग्रो करायला लागले क्रॉप्स आणि त्याचं प्रोडक्शन पण खूप मिळायला लागलं. म्हणजे दे कॅन गिव्ह अ हायर एल्ड. पण त्याचे काही साईड इफेक्ट्स पण होते. त्या केमिकल फर्टिलायझरचे हार्मफुल इफेक्ट पण नंतर नंतर फार्मरला क्लिअर व्हायला लागले. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, एक्सेसिव्ह केमिकलच्या यूजमुळे काय व्हायला लागलं, प्रोडक्टिव्हिटी असते क्रॉप्सची ती पण कमी व्हायला लागली. आणि ओव्हर वॉटरिंग, जेव्हा भरपूर पाणी मिळायला लागलं शेतीसाठी कॅनॉल मधून वगैरे, तेव्हा काय व्हायला लागलं, लँड कशा व्हायला लागल्या, सलाईन अँड फॅलो, म्हणजे क्षारयुक्त आणि पडीक व्हायला लागल्या, म्हणजे नापीक होऊ लागल्या. जसं खूप पाण्यामध्ये काय असतात, खूप प्रमाणात क्षार असतात, मिनरल्स असतात. मग ते मिनरल्स डिपॉझिट व्हायला लागतात मातीमध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू ती हे जी आहे ती जमीन क्षारयुक्त व्हायला लागते आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये पीक कमी प्रमाणात येतं. त्याच्यामुळे नंतर काय करावं लागलं, त्या सलाईन आणि फॅलो लँडला थोडंसं डेव्हलप करण्याकरता किंवा त्याची फर्टिलिटी वाढवण्याकरता परत त्याच्यासाठी काही प्रोसिजर करावी लागते. आणि ही प्रोसिजर कशी असते, टाइम कन्झ्युमिंग असते, खूप कॉस्टली पण असते, खूप महाग असते आणि टाइम कन्झ्युमिंग पण आहे ही प्रोसेस. जमीन परत सुपीक करायची आहे, फर्टाईल करायची आपल्याला. तर ती अशी जी मेथड आहे ती कॉस्टली आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, बेटर टू अवॉइड एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड वॉटर. त्याच्यामुळे केमिकल फर्टिलायझरचा कमीत कमी यूज करणं आणि पाणी पण जेवढं पाहिजे तेवढंच यूज करणं जरुरी आहे. देन प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स. आता पाणी दिलं प्लांट्सला, त्याच्यानंतर फर्टिलायझर्स दिले, त्याच्यानंतर काय, त्याचं प्रोटेक्शन पण करायला पाहिजे. क्रॉप्स जसे जसे मोठे होणार तसं तसं त्याला डिसीज होणार, पेस्ट अटॅक होणार, म्हणजे कीड लागणार किंवा बाकीचे जे बर्ड्स असतात ते त्याच्यावरती अटॅक करणार. त्यासाठी इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइडचा स्प्रे करावा लागतो. त्याच्यानंतर स्टोरेज ऑफ ग्रेन, म्हणजे धान्य जेव्हा मिळतं आपल्याला तेव्हा स्टोअर करावं लागतं. ते जर प्रॉपरली स्टोअर केलं नाही तर काय होऊ शकतं, कीड लागू शकते, माईस म्हणजे उंदीर, घुशी किंवा बाकीचे किडे ते खराब करू शकतात. त्यामुळे ते कशा प्लेसमध्ये ठेवलं पाहिजे, ड्राय प्लेसमध्ये ते स्टोअर केलं पाहिजे. त्याच्यासाठी सर्टन अमाऊंट प्रोटेक्टिव्ह केमिकलचा यूज केला पाहिजे वगैरे यूज वगैरेचा यूज करतो आपण धान्य करण्यासाठी. स्टोरेज प्लेस सोनाली मॅडम ओके तुमचा मॅम. आवाज ब्रेक होतोय. ओके, मी लेफ्ट करून जॉईन करते परत. ओके. सगळ्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली आहे का? तुम्हाला एक्झामचा सिलेबस पाठवलाय मी.
उद्यापर्यंत टाइम टेबल पण पाठवून देईल. अभ्यास करत राहायचं सगळ्यांनी आणि बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये. ही पण प्रॅक्टिस एक्झाम सारखीच असणार आहे, पण अभ्यास करत राहायचंय मात्र. ओके. आवाज येतोय का आता माझा? मॅडम तुम्ही शिकवायला सुरुवात करा आणि मध्ये मध्ये हे चॅटबॉक्स चेक करा. जर ब्रेक वगैरे झाला तर मुलं लिहितील. ओके. ओके ओके हा, आणि ओके तुमचं स्क्रीन पण शेअर करा. इज माय स्क्रीन विजिबल? थोडंसं आपण रिव्हिजनच करत होतो, तर रिव्हिजन समजलंय का? आता रिवाइज करत होतो आपण की आपण प्लांट्सला फर्टिलायझरचा यूज करतो, त्याच्यानंतर प्रोटेक्शन करण्यासाठी डिसीजेस पासून प्रोटेक्ट करण्यासाठी इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड्सचा यूज करतो. त्याच्यानंतर जेव्हा ग्रेन्स मिळतात, फूड ग्रेन्स प्रोड्यूस होतात, त्याच्यानंतर ते स्टोअर करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. तर ते स्टोअर करण्यासाठी आपण ते जे ग्रेन्स आहेत, फूड ग्रेन्स आहेत, ते कुठे ठेवतो? ड्राय आणि एअरी कंडिशनमध्ये ठेवतो. त्याच्यासाठी प्रोटेक्टिव्ह केमिकल्सचा यूज करतो, जेणेकरून कीड वगैरे लागणार नाही किंवा उंदीर, घुशी किंवा किड्यांचा अटॅक होऊ नये म्हणून त्याच्यावरती केमिकल्सचा मारा करतो. किंवा मग एअरी कंडिशनमध्ये त्याला ठेवतो, म्हणजे गोडाऊनमध्ये हवा खेळती राहील, एअर फ्रेश राहील, अशा कंडिशनमध्ये आपण त्याला स्टोअर करतो. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की आपण जसं फूड स्टोअर करतो ॲज अ ह्युमन बिईंग, आपण कसं वर्षभराचं धान्य स्टोअर करून ठेवतो, हो ना? ज्या सीझनमध्ये आपल्याला गहू अवेलेबल आहेत, आपण का बरं स्टोअर करून ठेवतो? की मे बी परत कॉस्टली होऊ शकतात. त्यामुळे ज्या सीझनमध्ये स्वस्त मिळतं आपल्याला, त्या सीझनमध्ये आपण ते घेतो आणि नंतर म्हणजे स्वस्त धान्य मिळतं आपल्याला त्या पिरियडमध्ये. त्यामुळे आपण ते वर्षभराचं धान्य घेऊन ठेवतो आणि स्टोअर कसं करतो? सेम वे आपण ते पोत्यांमध्ये स्टोअर करतो, त्याला ड्राय करतो, उन्हामध्ये ठेवून ड्राय वगैरे करतो आणि स्टोअर करतो. सेम वे काही ॲनिमल्स आणि इन्सेक्टसुद्धा स्टोअर करतात, फूड स्टोअर करतात. फॉर एक्झाम्पल हनी बी हनी स्टोअर करून ठेवते. मधमाशांचं पोळं पाहिलं असेल सगळ्यांनी, हनीकॉम. तर हे जे इन्सेक्ट आहेत ते सुद्धा फूड स्टोअर करून ठेवतात. जसं मुंग्या, अँट्स ज्या आहेत त्या फूड स्टोअर करतात. तुम्ही पाहिलं असेल, मुंग्या साखर घेऊन चाललेल्या असतात बघा, एका होलमध्ये त्या फूड स्टोअर करून ठेवतात. म्हणजे त्यांना जेव्हा फूड मिळणार नाही बाहेर, त्यावेळेला तो त्याचा यूज करतात. त्याचप्रमाणे स्क्विरल पण नट्स स्टोअर करून ठेवते झाडामध्ये. देन वी सॉ ग्रीन रिव्होल्यूशन. ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये पाहिलं होतं आपण, हरित क्रांती झाली आणि त्याचं क्रेडिट कुणाला जातं हरित क्रांतीचं? डॉक्टर MS स्वामीनाथन. मॉडर्न ॲग्रिकल्चरमध्ये खूप मोठा रिसर्च झाला. त्याच्यानंतर फूड ग्रेनचं प्रोडक्शन कसं वाढवायचं आहे, किंवा मग ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये काय झालं? सायंटिस्ट आणि फार्मर्स आणि काही लोकांनी मिळून खूप मोठा त्याच्यामध्ये वर्क केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, इंडियामध्ये राईस आणि व्हीटचं प्रोडक्शन खूप प्रमाणात वाढलं. आणि हे जे व्हीट आणि राईसचं प्रोडक्शन जे वाढलं आहे, त्याच्यामुळे त्याला काय, ग्रीन रिव्होल्यूशन जे झालं आहे आपल्या इंडियामध्ये, आपल्याला बाहेरून एक्सपोर्ट करावं लागायचं. पहिले बऱ्याचशा गोष्टी, आपली पॉप्युलेशन जास्त आहे इंडियाची, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून फूड ग्रेन्स आहेत ते इम्पोर्ट करावे लागायचे. पण आता इंडियामध्ये एवढं ग्रीन रिव्होल्यूशन झालं की आपण आता ते एक्सपोर्ट पण, आपल्याकडे सरप्लस ग्रेन अवेलेबल आहे.
सरप्लस अवेलेबल आहे आणि आपण ते दुसऱ्यांना आता एक्सपोर्ट करू शकतो. आणि हे सगळं कुणामुळे घडलं तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा कायदा पाहिला. फूड इज द बेसिक नीड. मॅनी कंट्रीज हॅव लॉ टू इन्शुअर दॅट एव्हरी पर्सन गेट सफिशियंट फूड अकॉर्डिंग टू देअर नीड. म्हणजे बऱ्याचशा कंट्रीमध्ये अन्न सुरक्षा कायदा आहे. त्याचप्रमाणे आपल्या इंडियामध्ये पण 2013 मध्ये अन्न सुरक्षा कायदा आला. किंवा खूप बळी होऊ नये किंवा ते होतात म्हणजे अन्न न मिळाल्यामुळे होतात हे प्रकार घडतात. म्हणून आपल्या इथे पण फूड सिक्युरिटी लॉ 2013 मध्ये इनॅक्ट झाला. ऍग्रिकल्चर असिस्टन्स प्रोग्राम. we are going to see what is agricultural assistance program. Through this program, farmers are given proper information about the latest technology, irrigation facilities, improved seeds, use of fertilizers and pesticides, etc. म्हणजे हा जो कार्यक्रम आहे ॲग्रिकल्चरल असिस्टंट प्रोग्राम म्हणजे कृषी सहाय्यक कार्यक्रम. म्हणजे शेतीविषयी त्या कार्यक्रमांमध्ये काय केलं जातं, शेतीविषयी गायडन्स केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. तर ह्या कार्यक्रमांमध्ये काय होतं, फार्मर्सला सध्याचे न्यू टेक्नॉलॉजीज काय आले आहेत, शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान काय आलं. इरिगेशन फॅसिलिटी म्हणजे आपण बघितलं ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकल इरिगेशन वगैरे म्हणजे सिंचन पद्धती. तशा अजून म्हणजे बी विकल्प झालेली आताची बी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स अवेलेबल नव्हते. आता तुम्ही बघू शकता 2-3 प्रकारचे, काही वरून ऑरेंज दिसतात, काही ग्रीन दिसतात, टेस्टी असतात खाण्यासाठी. अशा वेगवेगळ्या जातीचे ऑरेंजेस पाहायला मिळतात. ड्रॅगन फ्रूट वगैरे हे जे पहिले आपल्याकडे मिळत होतं अवेलेबल व्हायला लागले. ते कशामुळे इम्प्रूव्ड सीड्स हे जे शेती लेटेस्ट टेक्नॉलॉजी पण खूप प्रकारची व्हरायटी आता आपल्याला खायला मिळते. यूज ऑफ फर्टिलायझर्स म्हणजे खतांचा वापर कसा करायचा आहे, अँड पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकांचा वापर कसा करायचा आहे, ह्या विषयीचं मार्गदर्शन त्या कार्यक्रमांमध्ये केलं जातं. दे कॅन ऑल्सो गेट वेदर फोरकास्ट अँड अदर ॲग्रिकल्चरल रिलेटेड इन्फॉर्मेशन फ्रॉम दीज असिस्टंट सेंटर्स. म्हणजे ह्या मार्गदर्शन केंद्रांकडून त्यांना हवामान खात्याचा अंदाज सांगितला जातो किंवा शेतीशी रिलेटेड अजून जी काही इन्फॉर्मेशन असते ती सगळी पुरवली जाते. ओके, समजलं ॲग्रिकल्चरल असिस्टन्स प्रोग्राम. टीचर इज नॉट क्लिअर मीन्स व्हॉइस इज नॉट क्लिअर. आवाज येतोय का? आवाज येतोय सगळ्यांना? ओके, कुणाला येतोय कुणाला नाही. Wait, I will present again. आता दिसते स्क्रीन? ओके, आणि आवाज पण येतोय ना? मगाशी ज्यांना येत नव्हता, योगिता म्हात्रे, जयश्री माळी, आवाज येतोय का? ओके, तर परत एकदा बघूयात आपण
कृषी सहाय्यक प्रोग्राम म्हणजे कृषी सहाय्यक केंद्र कार्यक्रम जे होते ते होतात त्याच्यामध्ये काय काय केलं जातं तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. तर कशाबद्दल मार्गदर्शन केलं जातं तर नवीन नवीन तंत्रज्ञान काय आहे शेतीमध्ये, सिंचन पद्धती कोणत्या कोणत्या आहेत म्हणजे शेतीला पाणी देण्याच्या पद्धती, इम्प्रूव्ड सीड्स विकसित बी बियाणं कोणती आहेत, किंवा खतांचा वापर कसा करायचा, कीटकनाशकांचा वापर कसा करायचा, त्याचप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज दिला जातो आणि अजून जी पण शेतीविषयीची काय माहिती असेल ती ह्या असिस्टंट सेंटरमध्ये प्रोव्हाइड केली जाते. इन ॲडिशन इथे बघा फार्मर आत्ताचे मॉडर्न फार्मर्स बघा, पहिलेचे फार्मर्स बघितले असतील तुम्ही कसे होते पिक्चरमध्ये कधी असं म्हणजे एखाद्या चित्रामध्ये पाहिले असतील तुम्ही. आताचे मॉडर्न फार्मर्स बघा मोबाईल आहे त्यांच्याकडे, मग ते पण काय करतात इंटरनेट थ्रू मोबाईल थ्रू नॉलेज गेन करतात म्हणजे आता आपण ह्या पिकासाठी कोणतं फर्टिलायझर यूज करू शकतो, आपण काय करू शकतो ह्याचे ते पण इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. In addition, agricultural schools have also been started for farmers म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकी शाळा पण चालू केलेल्या आहेत. तुम्ही बघा BSc ॲग्री आपण डिग्री घेऊ शकतो, ग्रॅज्युएशन हो करू शकतो आपण शेतीमध्ये. BSc ॲग्री ॲग्रिकल्चरल आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल सायन्समध्ये आपण नॉलेज गेन करू शकतो, डिग्री घेऊ शकतो. Agricultural schools have also been started for farmers. Members of the farmers family can learn about new technology at these schools. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं ह्या स्कूल्समध्ये फार्मरचे जे फॅमिली मेंबर आहेत ते नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान शेतीमध्ये कसं वापर करता येईल ते तिथे शिकवलं जातं. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी होल्ड एक्झिबिशन्स टू फॉर फार्मर्स म्हणजे हे कृषी उत्पादन केंद्र जे असतात कमिटी जे असतात, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो आपण त्याला. तर कृषी उत्पन्न बाजार समिती पण काय करतात वेगवेगळे प्रदर्शन अरेंज करतात. एक्झिबिशन म्हणजे काय प्रदर्शनं लावतात शहरांमध्ये किंवा काही तालुक्याच्या ठिकाणी ते प्रदर्शन लावतात. तर त्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे बी बियाणं ठेवलेले असतात, वेगवेगळ्या खतांचे टाईप ठेवलेले असतात म्हणजे फर्टिलायझर सीड्स, तिथे वेगवेगळे बुक्स ठेवलेले असतात. असं मोठं एक्झिबिशन असतं. तुमचं कसं सायन्स एक्झिबिशन असतं स्कूलमध्ये असतं ना सायन्स एक्झिबिशन, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून ठेवता. त्याचप्रमाणे असं कृषीविषयक पण एक एक्झिबिशन असतं आणि ते कोण अरेंज करतं ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी. The Agricultural Department of the government, agriculture, universities, television, newspaper and various periodicals work for the spread of modern method of agriculture. म्हणजे शेतीच्या आधुनिक पद्धती ज्या आहेत मॉडर्न मेथड्स म्हणजे आधुनिक पद्धती आत्ताच्या नवीन नवीन पद्धती त्याच्यासाठी काय करतात ॲग्रिकल्चरल खातं जे आहे शेतकी खातं आहे शेती खातं ते काय करतं म्हणजे सरकारी शेती खातं म्हणतो आपण, गव्हर्नमेंटचं एक शेतकी खातं असतं ते लोकांना वेगवेगळ्या ह्याच्यातून इन्फॉर्मेशन देत असतं जसं दूरदर्शनवरून किंवा न्यूजपेपरमधून शेतीविषयी माहिती येते, TV वरती माहिती येते. व्हॅरियस पिरियॉडिकल्स म्हणजे वेगवेगळे बुक्स नियतकालिका म्हणतो आपण जे दर महिन्याला वेगवेगळे बुक्स प्रकाशित होतात आणि त्या बुक्समधून पण आपल्याला माहिती मिळते. शेतीविषयीची मासिकं दर महिन्याला प्रकाशित होतात. ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज म्हणजे कृषी विद्यापीठ. आता पुण्यासारख्या ठिकाणी बघा तुम्ही तिथे कृषी विद्यापीठ आहे, खूप मोठं एक कृषी विद्यापीठ आहे इथे पण. तर हे सगळं गव्हर्नमेंट आपल्यासाठी कार्य करत असतं. नाव इट इज पॉसिबल फॉर ऑल फार्मर्स टू यूज दिस मॉडर्न मेथड्स टू इन्क्रीज प्रोडक्शन. आणि ह्या सगळ्या याच्यामुळे म्हणजे मॉडर्न मेथड्स आहेत आधुनिक पद्धती ज्या आहेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढतच चाललेलं आहे, शेतीचं उत्पन्न वाढतच चाललेलं आहे. द होल कंट्री बेनिफिट्स फ्रॉम दिस एफर्ट्स आणि त्याचा पूर्ण देशाला आपल्या फायदा होतो. बेनिफिट म्हणजे काय सगळ्या देशाला हे जे प्रयत्न चालू आहेत गव्हर्नमेंटचे त्याच्यामुळे आपल्या पूर्ण देशाला त्याचा फायदा होत चाललेला आहे.
ओके, समजलंय? कुठला पार्ट समजला नाही? डिड यू अंडरस्टँड ऑल द पॅराग्राफ? कोणता पार्ट समजला नाही असं आहे का काही? प्रमिताला समजलंय, बाकीचे? ओके, इझी इझी लेसन आहे तसा. तुम्ही अजून एकदा रीड केला तर एकदम इझी होणार आहे. काही त्याच्यामध्ये हार्ड वर्ड्स पण नाही आहेत जास्त. थोडे थोडे जे वर्ड्स आहेत, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी वगैरे, तेवढं लक्षात ठेवायचे. कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा मग पिरियॉडिकल्स म्हणजे काय, बुक्स प्रकाशित होतात एव्हरी मंथ, वेगवेगळे बुक्स प्रकाशित होतात, त्याला पिरियॉडिकल्स म्हणतात. इरिगेशन फॅसिलिटी, सिंचन पद्धती, म्हणजे मी सांगितलं शेतीमध्ये जे पाणी द्यायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, अजून कसले कसले सिंचन असतात, त्याला इरिगेशन फॅसिलिटीज म्हणतात. तर जस्ट 5 मिनिट्समध्ये आपण हे बघून घेऊया. आपलं राहिलं होतं ना लास्ट टाइम, एक्स्ट्रा नॉलेज घ्यायचं राहिलं होतं. जस्ट आपण 5 मिनिट्समध्ये बघूया. विच इज द सीझन फॉर ग्रोविंग राईस? कुणाला माहिती आहे की राईस कोणत्या सीझन मध्ये ग्रो केला जातो? माहिती आहे कुणाला? विच इज दॅट सीझन वेन राईस इज ग्रोन? राईस जो आहे तो पावसाळ्यामध्ये ग्रो केला जातो. कारण हां, येस, जून जुलै मध्ये ग्रो केला जातो. कारण तुम्ही पाहिलं असेल टीव्ही वरती वगैरे की ते राईसचे जे प्लांट्स असतात ते पाण्यातच, ते जे हे असतात फार्मर्स लोक, ते पाण्यामध्येच असं घुसवत असतात. पाणी पूर्ण भरलेलं असतं शेतामध्ये आणि ते राईसचे प्लांट्स लावत असतात. नेम टू व्हरायटीज ऑफ इम्प्रूव्ड सीड्स ऑफ ज्वार. म्हणजे ज्वारीचे इम्प्रूव्ड असे कोणत्या 2 व्हरायटीज माहिती असतील तर सांगायच्या. कुणाला माहिती आहे ज्वारीच्या कोणत्या कोणत्या व्हरायटीज असतात? फॉर एक्झाम्पल, मालदांडी ज्वारी एक असते, मला माहिती आहे एक प्रकार. मालदांडी ज्वारी किंवा चारी नावाची ज्वारी, हे सगळे ज्वारीचे प्रकार आहेत. किंवा आश बनली जातात, SS4988 वगैरे असे नंबर दिले जातात त्याला. मग ह्या सगळ्या ज्वारीचे टाईप्स आहेत. ओके, दादर इज ऑल्सो वन ऑफ द टाइप ऑफ ज्वार. Who help farmer to drive the mode? सण हेल्प करतात. विहिरीतून पाणीसाठी हेल्प करतात. पण आता विहिरीतून ग्राउंड म्हणजे अंडरग्राउंड वॉटर जे असतं ते कशाच्या साह्याने काढलं जातं? ग्राउंड वॉटर म्हणजे काय, जमिनीखालचं वॉटर, म्हणजे जसं विहिरीमध्ये असेल किंवा आपण करतो किंवा मोटारच्या साह्याने विहिरीमधलं तिला देतो. व्हॉइस इज नॉट क्लिअर का? ओके, ओके, आता आवाज येतोय?
तर ग्राउंड वॉटर कसं काढलं जातं? मोटरच्या साह्याने किंवा बोरवेलच्या साह्याने काढलं जातं. त्याच्यानंतर व्हॉट इज नेक्स्ट? यूज युअर ब्रेन पॉवर. तुमची बुद्धिमत्ता यूज करायची आता. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्टोरिंग ग्रेन इन द वॅटल अँड डॉब बास्केट? वॅटल अँड डॉब म्हणजे काय? झाड कुंपण घातलेलं असतं झाडांचे काड्या किंवा पानं जे असतात ना सुकलेले, त्याच्यापासून ते कुडाचं कुंपण तयार केलेलं असतं. त्याला काय बोलतात? वॅटल अँड डॉग बास्केट. अशी छोटीशी रूम बोलतो ना आपण, छोटीशी, एकदम छोटीशी, ज्याच्यामध्ये धान्य ठेवलं जातं. मग त्याच्यामध्ये धान्य का स्टोअर करतात? तर आपण बघितलं होतं की ग्रेन स्टोअर करायचे असतील तर आजूबाजूचं प्लेस कशी असली पाहिजे. मग आपण जर असं पॅक डब्यांमध्ये किंवा असं भरून ठेवू तर त्याला बुरशी लागू शकते. वॉर्म मिळतं ना त्याला, दमट हवामान मिळतं, त्यामुळे ऑटोमॅटिक त्याच्यात किडे तयार होतात. पण आपण त्या वॅटल आणि डॉग बास्केट जर बनवले आणि त्याच्यात ठेवलं तर ते ड्राय राहतं आणि एअरी राहतं. घरामध्ये असं एक बास्केट बनवली, फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा टोपल्या बघितल्या असतील, आपण ठेवतो ना चपाती वगैरे ठेवतो त्यासाठी टोपली असते, तसे एक मोठ्या बास्केट्स असतात सेम वे, त्याला बोलतात वॅटल अँड डॉग बास्केट. त्याच्यामुळे त्याच्यात धान्य ठेवल्यामुळे ते खराब होत नाही. I understand the rationing system. Observe the different kinds of grain available there and if possible the types of ration cards. आता तुम्हाला माहिती आहे स्वस्त धान्य दुकान त्याला बोलतात रेशन. रेशनचं शॉप बोलतात, जिथे धान्य गव्हर्नमेंटकडून स्वस्त म्हणजे गरिबांसाठी स्वस्त धान्य पुरवलं जातं. तर मग तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची की धान्य वाटप कसं होतं, कोणत्या कोणत्या टाईपचे कार्ड असतात. व्हाईट रेशन कार्ड असतं, ऑरेंज रेशन कार्ड असतं, माहिती असेल तुम्हाला. ओके. आदेश ते काय होतं, आपण जेव्हा लेफ्ट करतो, मी लेफ्ट केलं की परत तुमची नावं जातात, तुम्ही ते प्रेझेंट ही दिलेली असते आणि ती निघून जाते, असं होतंय ना, त्यामुळे परत मला नाव विसरते तुमचं. ओके, इट्स ओके. तर रेशन शॉपची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, तुमच्या पॅरेंट्सकडून पण घेऊ शकता तुम्ही. डू यू नो मीन्स ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक म्हणजे काय? तर ऑर्गॅनिक थिंग जे इझिली होतात किंवा बायोडिग्रेडेबल असतात, म्हणजे जमिनीमध्ये त्याचं विघटन होतं पटकन, त्या गोष्टींना काय बोलतात? ऑर्गॅनिक. तर जे ग्रीन वेस्ट असतं किंवा ॲनिमल वेस्ट असतं, म्हणजे नैसर्गिक नॅचरल वेस्ट जे असतं त्याचं लगेच विघटन होतं जमिनीमध्ये, म्हणून त्याला ऑर्गॅनिक बोलतात. आणि दुसरं जे असतं ते केमिकल्समुळे काय होतं, जमिनीवरती हार्मफुल साईड इफेक्ट्स होतात त्याचे, आणि शेती फर्टाईल राहत. आपण बघितलं होतं आपलं जे लँड आहे ते फर्टाईल. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग इज द व्हेरी गुड ऑप्शन फॉर फार्मिंग दॅट रिलीज ऑन नॅचरल मटेरियल. म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे नॅचरल मटेरियल. इट इज कॉल्ड ऑर्गॅनिक फार्मिंग. इट इज द फार्म ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर. म्हणजे ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर, पारंपरिक शेतीमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग केलं जायचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं म्हशीचं शेण किंवा गाईचं शेण किंवा झाडाचे साल ह्याच्यापासून खत बनवले जायचे आणि त्याचा शेतीमध्ये वापर व्हायचा. इन दिस मेथड द न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स इन द सॉइल आर रिटेन. मग त्याच्यामुळे काय होतं, जमिनीचे न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स असतात म्हणजे पोषक तत्व असतात ते तसेच राहायचे. त्याच्यावरती त्याचा वाईट परिणाम होत नव्हता, हार्मफुल इफेक्ट्स होत नव्हते. ते जे सबस्टन्स आहेत पोषक तत्व जमिनीचे तसेच टिकून राहायचे. द ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स यूज्ड दिस मेथड हॅव नो हार्मफुल इफेक्ट्स ऑन दोज हू ईट द प्रोड्यूस.
आणि ते जे आपण खायचो म्हणजे आता जे पेस्टिसाइड्स मारलेले असतात बघा भाज्यांवरती फळांवरती, तर ते आपल्यासाठी खूप अपायकारक आहेत, खूप हार्मफुल आहेत आपल्या हेल्थसाठी. पण पूर्वी जे होते, पूर्वी जे ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स यूज केले जायचे ते खूप चांगले असायचे, म्हणजे ते आपल्यासाठी हार्मफुल नव्हते, आपल्या हेल्थसाठी पण ते चांगले होते. द ग्रेन ग्रोन बाय दिस मेथड इज न्यूट्रिशियस अँड ऑल्सो गुड टू टेस्ट. आणि म्हणजे धान्य जे अशा ऑर्गॅनिक मेथडनी पिकवलं जायचं ते कसं असायचं, खूप पौष्टिक असायचं आणि त्याची चव पण छान असायची. दॅट इज व्हाय फार्मर्स हॅव बिगन टू ऑप्ट फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग मेथड. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगकडे परत वळायला लागले. ऑर्गॅनिक फार्मिंगच्या नवीन नवीन मेथड आता यूज करायला लागले. ऑर्गॅनिक फार्मिंग इन्व्हॉल्व यूज ऑफ मॅन्युअर ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे खत कसं तयार केलं जातं, मॅन्युअर म्हणजे खत, तर प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून. प्लांटचे जे वेस्ट पार्ट आहेत आणि ॲनिमल्सचे वेस्ट, ॲनिमल वेस्ट त्याच्यापासून ते खत तयार केले. दी मॅन्युअर कन्सिस्ट ऑफ फिश अँड as well as decomposed remains of plants and animals. म्हणजे वाळलेली झाडं, मी तुम्हाला सांगितलं डिकम्पोज रिमेन्स ऑफ प्लांट्स म्हणजे तुटलेली झाडं असतील किंवा झाडाची पानं असतील किंवा सुकलेली झाडं असतील त्याचा यूज होतो. ॲनिमल एक्स्ट्रेटा म्हणजे प्राण्यांची जी विष्ठा असते त्याचा, जसं की गाई म्हशीचं शेण, शेळीचं वगैरे लेंडी खत म्हणतो आपण, त्याचा यूज केला जातो. मासे, फिश अँड बोन मिल म्हणजे हाडांचा चुरा किंवा मासे यांचा वापर केला जातो ते खत बनवण्यासाठी. ऑलवेज रिमेंबर क्रॉप शुड बी वॉटर ओनली ॲज मच ॲज नेसेसरी. म्हणजे झाडांना पाणी आवश्यक आहे तेवढंच घातलं पाहिजे. आता तुम्ही जर फॉर एक्झाम्पल कुंडीमध्ये जर झाड लावलं, साऊंड इज ब्रेकिंग, आवाज ब्रेक होतोय का, आता येतोय? ओके, आपण काय बघत होतो की नंतर प्रेझेंट करते मी. आपण काय बघत होतो की प्रेझेंटेशन करायला गेलं की आवाज ब्रेक होतोय. क्रॉप शुड बी वॉटर्ड, आपण हा एक्स्ट्रा पार्टच बघतोय त्यामुळे प्रेझेंटेशन बंद ठेवलंय मी. क्रॉप शुड बी वॉटर्ड ओनली ॲज मच ॲज नेसेसरी. म्हणजे क्रॉप्सला, पिकांना पाणी कसं दिलं पाहिजे, जेवढं जर आवश्यक आहे तेवढंच दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण कुंडीमध्ये जर झाड लावलं आणि खूप जास्त पाणी दिलं त्याला, तर बघा झाडाची वाढ नीट होत नाही. त्याला आवश्यक तेवढंच वॉटर दिलं, 2-3 दिवसातून पाणी दिलं आणि फक्त माती भिजण्यापुरतंच पाणी ठेवलं त्याच्यामध्ये, तर झाडं चांगली वाढतात. केअर शुड बी टेकन व्हेन युजिंग केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड. देअर ओव्हर यूज शुड ऑल्सो बी अवॉइडेड. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स आपण शिकलो आता, रासायनिक खतं जी आहेत आणि कीटकनाशक आहेत त्यांचा ओव्हर यूज नाही करायचा आहे, त्याच्यामुळे प्रोडक्शन कमी होतं आणि सॉइलची फर्टिलिटी पण कमी होते. आवाज येतोय ना आता? ओके. आणि आपण काय शिकलो की देअर आर 2 मेन ॲग्रिकल्चरल सीझन्स, खरीप अँड रब्बी सीझन. आणि अजून एक एक्स्ट्रा सीझन आहे समर सीझन, समर क्रॉप. युजिंग इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ फार्मिंग लीड्स टू अन इन्क्रीज इन प्रोडक्शन. म्हणजे ह्या ज्या नवीन नवीन पद्धती आल्यात शेतीच्या त्याच्यामुळे काय झालंय, उत्पादन वाढलेलं आहे. फार्मर्स कॅन गेट इन्फॉर्मेशन अबाउट मॉडर्न ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी थ्रू ॲग्रिकल्चरल असिस्टन्स प्रोग्राम. आणि शेतकऱ्यांना लास्ट पार्टमध्ये बघितलं, शेतकऱ्यांना हे सगळे इन्फॉर्मेशन कुठून मिळते, शेतीविषयक आधुनिक शेतीची इन्फॉर्मेशन आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे शेतीमधलं, त्याची इन्फॉर्मेशन कुठे कुठे मिळते, कृषी सहाय्यक कार्यक्रमांमध्ये त्यांना ही माहिती मिळते. ओके, आता आपण जस्ट
लेसन इझीच आहे, पण आपण हे बघूया, एक्सरसाइज बघूया. What is the solution? The plant in the pot is not growing well. झाड जे आहे ते कुंडीमध्ये लावलंय आणि ते प्रॉपर वाढत नाहीये, तर काय रिझन असू शकतं? कुंडीमध्ये काय असतं? तर माती जी असते ती थोडीशीच असते है ना. तेच जर आपण इफ वी प्लांट ऑन द ग्राउंड, the water will it can get more water and more roots can absorb more nutrition. Roots can absorb more and more nutrition from the soil. कुंडीमध्ये थोडीशीच माती असते, त्यामुळे न्यूट्रिशन पण कमी भेटतं रूट्सला, त्यामुळे ते प्लांट व्यवस्थित वाढत नाही. तर मग सोल्युशन काय? वी कॅन ट्रान्सफर द प्लांट टू द ग्राउंड. वी कॅन प्लांट इट इन द ग्राउंड, ओपन ग्राउंड. Use your brain power. What is the purpose of storing food grain in our house? म्हणजे घरामध्ये धान्य का साठवून ठेवायचंय? तर मी तुम्हाला सांगितलं की in a particular season the food grains available plenty, so it is cheap. In other off season what happen? Food grains may costly. That's why food grains may cost more. That's why we can store the food in our house. तुमच्या भाषेत तुम्हाला आन्सर तयार करायचं. मी थोडंसं गाईड करते तुम्हाला, पण तुम्ही तुमचे आन्सर पण अजून तुम्हाला काय आठवत असेल तर तुम्ही ऍड करू शकता त्याच्यामध्ये. हे आपल्या जस्ट तुम्हाला समजावं म्हणून हे क्वेश्चन दिलेले आहेत. ह्याचा लेसनशी काही संबंध नाहीये. थर्ड क्वेश्चन इज करेक्ट अँड इनकरेक्ट. देयर इज ओनली वन मेथड ऑफ फार्मिंग. फार्मिंगची फक्त एकच मेथड आहे का? नो. येस, फार्मिंगची एकच मेथड नाहीये. ते जे सेंटेन्स आहे ते रॉंग आहे. मॉडर्न ॲग्रिकल्चरल आहे, ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर आहे, त्यामुळे ते रॉंग आहे. इंडिया इज अन ॲग्रिकल्चरल कंट्री. भारत हा कृषीप्रधान देश आहे. बरोबर आहे. इट इज करेक्ट. देन यूज ऑफ इम्प्रूव्ड सीड्स डज नॉट लीड टू हायर यील्ड्स. इम्प्रूव्ड सीड्सच्या यूजमुळे काय झालंय? हायर इम्प्रूव्ड उत्पादन वाढलंय. हायर लीड त्यांनी काय सांगितलंय? डज नॉट लीड टू हायर यील्ड. म्हणजे आपल्याला मिळत नाहीये चांगलं उत्पादन, जास्त उत्पादन मिळत नाही असं ते म्हणतात. पण दिस हाय यील्ड उत्पादन इम्प्रूव्ह सीडचे इम्प्रूव्ह झाले, त्यामुळे कमी जास्त उत्पादन पाहिलंय आपण. हायर यील्ड सीड फ्रुट्स मध्ये बघा. Improved seeds are developed through the research. They are available in the market for every crop. Some give high yield even with the low water supply. Sound is breaking. आवाज येतोय का आता? आवाज येतोय? ओके. थोडा मध्ये मध्ये ब्रेक होऊ शकतो. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग इम्प्रूव्ड सीड्स? आत्ताच पाहिलं आपण. इम्प्रूव्ड सीड्सच्या पार्टमध्ये तुम्हाला ते भेटून जाईल. इम्प्रूव्ड सीड्स जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये चेक करायचे. विच आर द मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन? व्हॉट आर देअर ॲडव्हान्टेजेस? इरिगेशन बघितलं, ड्रिप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन. त्याच्यामधून काय
ड्रिप इरिगेशन विषयी माहिती द्यायची. व्हॉट आर द रिझन ड्यू टू द ग्रोविंग क्रॉप डॅमेज. ग्रोविंग क्रॉप्स डॅमेज होतात त्याचे रिझन काय? आपण बघितलं केमिकल फर्टिलायझरचा यूज किंवा पाण्याचा जास्त त्याच्यामुळे ते क्रॉप्स डॅमेज होत. तर ते थोडं करून लेसन मध्ये आहे ते एक्सप्लेन करून द्यायचंय. तर ते डॅमेज अवॉइड करण्यासाठी काय करायचंय तर पाण्याचा जास्त वापर करायचा नाहीये, ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा यूज करायचा आहे, केमिकल फर्टिलायझरचा कमी यूज करायचा आहे. Question C. What is done to avoid damage of crops? What causes the fertility of the soil diminish? Diminish म्हणजे काय? जाते. Fertility म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होते. कशामुळे कमी होते तर ओव्हरयूजचा वॉटरचा ओव्हरयूज केल्यामुळे सलाईन आणि फॅलो होते जमीन. पाहिलंय आपण. तर त्याच्यामधले मिनरल्स आणि केमिकल्स डिपॉझिट होतात सॉइलमध्ये, त्याच्यामुळे त्याची फर्टिलिटी कमी होते. What changes has modern technology brought about in the methods of farming? फार्मिंग मध्ये हरित क्रांती झाली आपण पाहिलं, ग्रीन रिव्हॉल्युशन, त्याच्यामधून लिहायचंय तुम्हाला. व्हॉट मेथड्स आर यूज टू प्रिझर्व फूड ग्रेन? फूड ग्रेन साठवण्यासाठी आपण पाहिलं काय काय केलं होतं. तर काही केमिकल्स स्प्रेड केले होते आणि जे आपलं धान्य आहे ते एअरी आणि ड्राय कंडिशन मध्ये ठेवलं होतं. हाऊ इज वॉटर मेड अवेलेबल फॉर फार्मिंग? पाणी कसं अवेलेबल होतं शेतामध्ये आपण पाहिलं, कॅनॉल्स असतात किंवा इरिगेशन मेथड ज्या आहेत त्या लिहायच्या तुम्हाला. मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन मध्ये सापडून जाईल तुम्हाला. मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन, इम्प्रूव्ड सीड्सच्या खाली मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन मध्ये तर रिव्हर्स, लेक्स आणि वेल्स, त्याचप्रमाणे रेन वॉटर, डॅम्स, बंड्स आर द मेथड्स ऑफ इरिगेशन. ओके. क्वेश्चन आन्सर्स पण इझी आहेत, लेसन मधलेच आहेत, एक्स्ट्रा असं काही नाहीये. मॅच द फॉलोइंग. ग्रेन स्टोर्ड इन डॅम प्लेस. ओल्या जागेवरती धान्य साठवलं तर काय होऊ शकतं तर त्याला फंगस अटॅक होऊ शकतो, म्हणजे बुरशी लागू शकते. ओलं जर असेल त्या जागी तर काय होऊ शकतं, बुरशी लागू शकते. ग्रेन स्टोर्ड इन ड्राय एअर, आणि मोकळ्या जागेमध्ये जर ग्रेन ठेवले तर काय होऊ शकतं, फंगस प्रिव्हेंट्स इन्सेक्ट प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ फंगस ऑन द ग्रेन, म्हणजे जी बुरशी लागते ती लागणार नाही. त्याच्या ऑपोजिट आहे, दोन्ही क्वेश्चन एकमेकांच्या ऑपोजिट आहेत. ओल्या जागेवर ठेवलं तर बुरशी लागेल म्हणजे फंगस अटॅक होईल, आणि ग्रेन स्टोर्ड इन ड्राय एअर मध्ये प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ फंगस. आणि ऍडिंग प्रॉपर केमिकल टू द स्टोर्ड ग्रेन, म्हणजे प्रॉपर केमिकल ऍड केल्याने काय होईल, प्रिव्हेंट इन्सेक्ट इन्फेस्टेशन, म्हणजे कीडवरती नियंत्रण येईल, कीड होणार नाहीये धान्याला. ओके, व्हेरी गुड. CBA. तर थोडा वेळ राहिलेला आहे, आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड, म्हणजे अन्न साठवण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती. लेसन नंबर 13, मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. थोडंसं बघूया आपण, चालेल सगळ्यांना? इझीच लेसन आहे हा पण. अन्न साठवतो म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे बघा. आपण हे अन्न सगळं आता तयार केलं, शेतामध्ये एवढं अन्न पिकवलं, ते स्टोअर पण केलं, पण ते कायम अवेलेबल राहीलच असं नाही. त्या त्या सीझन मध्ये ते अन्न जे असतं ते भरपूर प्रमाणात अवेलेबल असतं. फॉर एक्झाम्पल, कधी कधी लिंबाचा सीझन आला की लिंब भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात, किंवा कैऱ्या अवेलेबल असतात. पण तेच आता कैरी मिळू शकते का? आता ह्या सीझन मध्ये कैरी नाही मिळत आपल्याला, किंवा आता लिंबाचा सीझन आहे, लिंब स्वस्त आहेत आता. मग आपण काय करतो, जेव्हा स्वस्त असतं त्यावेळेला आपण त्याचं प्रिझर्व करतो. म्हणजे कशा पद्धतीने करतो, लोणचं बनवतो, मुरांबे वगैरे बनवून ठेवतो. जॅम, मुरांबे म्हणजे जॅम, इंग्लिशमध्ये जॅम म्हणतात त्याला.
तर हे प्रिझर्वेशनच्या वेगळ्या वेगळ्या मेथड आहेत. म्हणजे अन्न खराब होऊ नये म्हणून आपण ड्राय करतो पापड वगैरे. उन्हाळ्यामध्ये काय करतो, पापड वगैरे मम्मी बनवते ना, उन्हाळा काम करते ना मम्मी, उन्हाळ्यामध्ये पापड बनवून ठेवते, कुरडया पापड वगैरे सांडगे, हे सगळ्या गोष्टी उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतो आपण. त्या म्हणजे वर्षभर आपल्याला खाता येईल म्हणून आपण अशा गोष्टी बनवून ठेवतो. त्याला काय बोलतात, प्रिझर्वेशन. किंवा मग आपलं रोजचं जे धान्य आहे, ते भाज्या वगैरे आहेत, फ्रुट्स आहेत, खराब होऊ नये म्हणून आपण फ्रीज मध्ये ठेवतो. दिस इज ऑल्सो वन टाइप ऑफ प्रिझर्वेटिव्ह. फ्रीज इज ऑल्सो वन टाइप ऑफ प्रिझर्वेशन. आवाज येतोय ना? प्रिझर्वेशन कळलं? काही नाही येतोय. प्रमिता एकदा जॉईन कर तू परत. 10 मिनिटच आपला क्लास राहिलाय. एकदा लेफ्ट करून जॉईन करू शकते का? ओके. वी नीड व्हीट, राईस, पल्सेस एक्सेट्रा थ्रू आउट द इयर. आपल्याला जे गहू, ज्वारी वगैरे, तांदूळ, हे काय कडधान्य, पल्सेस म्हणजे कडधान्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण वर्षभर गरजेच्या आहेत. पूर्ण वर्षभर लागतात ना. रोज आपल्याला गव्हाचं पीठ लागतं, रोज भात खातो आपण, किंवा कडधान्यांच्या भाज्या उसळी वगैरे करतो, तर ह्या पूर्ण वर्षभर लागतात आपल्याला गोष्टी. बट देअर क्रॉप्स गेट रेडी ओनली ऍट सर्टन टाइम्स ऑफ द इयर. पण त्याची जी पिकं आहेत ते शेतात पिकतं हे सगळं. आणि आपण पाहिलं 3 सीझन मध्येच ते पिकतं, खरीप किंवा रब्बी सीझन मध्ये पिकतं, परत वर्षभर ते अवेलेबल नसतं. इन ऑर्डर टू हॅव द ग्रेन अवेलेबल थ्रू आउट द इयर, वन सीझन्स क्रॉप मस्ट बी स्टोर्ड अँड प्रोटेक्टेड टिल द नेक्स्ट सीझन. म्हणजे आपल्याला पूर्ण वर्षभर जर पाहिजे असेल, थ्रू आउट द इयर आपल्याला हे सगळं पाहिजे, सगळे धान्य आपल्याला अवेलेबल असावे लागतं, उपलब्ध आहेत. उपलब्ध होण्यासाठी काय करावं लागतं, त्या सीझन मधले आलेले क्रॉप आहेत ते स्टोअर करावे लागतात आणि प्रोटेक्ट करून ठेवावं लागतं, त्याला सुरक्षित ठेवावं लागतं. नेक्स्ट सीझन येईपर्यंत त्याला सुरक्षित ठेवावं लागतं. ओके. Different foodstuffs are produced in different places. They have to be made available in good condition to people at long distances. म्हणजे हे सगळे फूडस्टफ आहेत ते एकाच ठिकाणी भेटतात का आपल्याला? वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे अन्न पदार्थ तयार केले जातात. आणि लांबच्या लोकांपर्यंत आपण मार्केटमध्ये आपल्याला बघा वेगवेगळ्या प्लेसेसवरचे वेगवेगळे पदार्थ मिळतात. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी आपल्या इथे नाहीये, आपल्या आपल्या भागात पिकत नाही स्ट्रॉबेरी, मग ती महाबळेश्वरून ट्रान्सपोर्ट केली जाते इथे, मग ती आपल्याला इथे अवेलेबल होते. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोणची वगैरे असतात आपण, किंवा जाम, ज्युसेस वगैरे घेतो दुकानांमध्ये, तर ते कुठेतरी दुसरीकडे प्रोड्यूस झालेले असतात आणि मग ते आपल्या दुकानामध्ये ते ट्रान्सपोर्ट होतात आणि आपल्याला भेटतात. फॉर एक्झाम्पल, इट मस्ट बी एन्श्योर्ड दॅट egg, milk and milk products remain in good condition during the transport from dairy to poultry farm till they reach their users. Users म्हणजे कोण? आपण. मग ते हे जे दूध, दुधाचे पदार्थ किंवा अंडी हे वगैरे लगेच डॅमेज होऊ शकतात. ह्या गोष्टी, दूध लगेच खराब होऊ शकतं, किंवा दुधाचे पदार्थ आहेत दही वगैरे, दही, पनीर, ह्या गोष्टी काय लगेच खराब होऊ शकतात. प्रॉपर कंडिशन मध्ये त्या ठेवल्या नाहीत तर खराब होऊ शकतात, किंवा अंडी फुटून जाऊ शकतात. अंडी किती नाजूक असतात बघा, ते जर प्रॉपर त्यांना सेफ ठेवलं नाही तर ते ट्रान्सपोर्ट मध्ये फुटू शकतात. म्हणून मग काय करायचंय, ते काय करतात, ते दुग्धालय किंवा पोल्ट्री फार्म त्याला प्रोटेक्ट एकदम ठेवतात. व्हेरियस काइंड डिफरंट फॉर एक्झाम्पल त्यामध्ये ह्या 2-3 लिंब
available. They also taste in that season. Plant of fruit and vegetable from its spot to example year to them. त्या टेस्ट पण बेस्ट लागते. आता जेव्हा मिळतो कसा म्हणजे ऑफिशियली तो ग्रो केलेला असणार तो आंबा, पण त्याची टेस्ट तुम्हाला समरमध्ये जो आंबा मिळतो त्याची लागते तशी आता त्याची टेस्ट लागणार नाही. ते ते त्या त्या सीझनमधले जे फ्रुट्स असतात ते त्या त्या सीझनमध्येच टेस्टी लागतात. साऊंड इज ब्रेकिंग. ओके. Ma'am. Matt. पटकन मला माईक ऑन करून सांगायचं आवाज नसेल येत तर. एकानेच कुणीतरी सांगायचं आहे. मॅडम आवाज येतोय. येतोय. ओके ओके. तर मी काय सांगितलं तुम्हाला, हे जे वेगवेगळ्या फळभाज्या असतात किंवा फळं असतात ती त्या त्या सीझनमध्ये खूप प्रमाणात अवेलेबल असतात, म्हणून मग ती वाया जाऊ नयेत किंवा ती फळभाज्या 8 दिवसांमध्ये किंवा एका आठवड्यामध्ये त्या खराब होऊ शकतात. म्हणून मग आपल्याला काय करावं लागतं, त्या प्रिझर्व करावं लागतात, म्हणजे पूर्ण वर्षभर आपण ते खाऊ शकतो. त्याच्यासाठी आपण काय करतो, उन्हाळ्यामध्ये पापड बनवतो, पापड जाम किंवा लोणची बनवतो. ओनियन्स म्हणजे कांद्यापासून असतात, कांद्याचं लोणचं पण असतं बघा, तर ते बनवतो. किंवा फिश मासे प्रिझर्व करतो. मसाला वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते वर्षभर हे सगळं पापड केलेले असतात, त्याच्यामध्ये खूप तेल वगैरे हळद वगैरे घालतो, त्याच्यामुळे ते वर्षभर टिकून राहतं. आणि त्याला मॉइस्ट कंडिशनमध्ये नाही ठेवत आपण. लोणच्यामध्ये बघा ओला चमचा नाही घालायचा, म्हणजे काय वेट नको आहे त्याला. तर ह्या गोष्टीला काय बोलतात करतो
वगैरे या गोष्टी आहेत. आता आवाज येतोय ना? ओके, आपला टाइम पण झालेलाच आहे. 1 मिनिटात आपण रिवाईज करूया. आतापर्यंत मी काय काय सांगितलं ते रिवाईज करते मी, ठीक आहे? लेट करायचं नाही. म्हणजे आपण पाहिलं की सगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे धान्य उत्पादन होतात. म्हणजे पूर्ण वर्षभर ते अवेलेबल नसतात आपल्याला. ठराविक काळामध्ये सांगितलं खरीप रब्बी हंगामामध्ये पीक किंवा बाकीची धान्य आहेत ती त्या सीझनमध्येच ग्रो होतात आणि आपल्याला ती वर्षभर साठवून ठेवावी लागतात. आणि बाकीचे जे फूड स्टफ आहेत, बाकीचे जे अन्न पदार्थ आहेत, फॉर एक्झाम्पल अंडी, दूध किंवा दुधाचे पदार्थ, असे पदार्थ लगेच खराब होऊ शकतात किंवा डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे काय करतात, ट्रान्सपोर्टमध्ये त्याची खूप काळजी घेतली जाते. तेव्हा ते आपल्यापर्यंत सुरक्षितरित्या आपल्यापर्यंत ते येतात, आपल्याला ते भेटतात. अंडे बघा, अंडे खूप नाजूक असतात किंवा दूध खराब होऊ शकतं, दुधाचे पदार्थ खराब होऊ शकतात. ठेवलं जातं. त्याचप्रमाणे भाज्या आणि फळं काही काही सीझनमध्ये खूप जास्त अवेलेबल असतात. मग त्या सीझनमध्ये ते काय करतात, डॅमेज होऊ नये, खराब होऊ नये म्हणून एक्स्ट्राचे जे भाज्या किंवा काय असतात त्याला प्रिझर्व करतात. प्रिझर्वेटिव्ह यूज करून त्याला प्रिझर्व केलं जातं. कशा पद्धतीने करतात, तर ज्या सीझनमध्ये कैऱ्या अवेलेबल आहे तेव्हा लोणची बनवली जातात, मुरांबे बनवले जातात किंवा पापड कुरडया म्हणजे वर्षभर आपण खाऊ शकू ह्या हिशोबाने आपण पापड किंवा कुरडया, लोणची, मसाली किंवा काही माशांचे प्रकार असे आपण साठवून ठेवतो. समजलं सगळ्यांना? ओके, बाय बाय एव्हरीवन. समजलं नसेल तर नेक्स्ट टाइम बघूया आपण परत. ओके, बाय बाय प्रमिता, बाय वेदिका, बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय योगिता. कुठे गेली? अरे टीव्ही का बघत बसलेत?